राज्य सरकारची मिशन ॲडमिशन मोहीम संकटात आहे। 10वी-12वीच्या निकालानंतर 30 लाख विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीवरच आता अनिश्चिततेचं सावट दिसतंय। सीईटी, नीट, ITI प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडल्या। मे-जून मध्येच निकाल लागलाय, मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हे सत्र सुरू होण्याची शक्यता आता दिसायला लागलेली आहे। 18 अभ्यासक्रमांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत। पालक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। त्वरित निर्णय व्हावा अशी अपेक्षा त्यांना आहे। सरकारकडे हेच मागणी करेन की तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन सुरू करा, ज्याच्याने आमचा 11th पण वाया नाही गेला पाहिजे आणि 12वीमध्ये पण आमचं फुल कॉन्सन्ट्रेट आणि चांगले मार्क्स आले पाहिजे। आता तर 11thचे क्लासेस सुरू होणार आहे समोर, पण ॲक्च्युली ते ॲडमिशन्स नाही का, त्यामुळे ॲडमिशन्स डिले होत राहिले, त्यामुळे आमच्या अभ्यासावर परिणाम पडून राहिला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्टवरही परिणाम पडून राहिला की किती मार्क भेटन, किती काय भेटन, आणि त्यामुळे ॲडमिशन कॉलेज डिले होत चालला, त्यामुळे आणि क्लासेस डिले होत चालला, त्यावर रिझल्टवर परिणाम पडून राहिला, अभ्यासावर परिणाम पडून राहिला। तर अगर ते कॉलेजेस सुरू नाही करेन तर आम्हाला 11thचे पण जे कन्सेप्ट आहे ते पण क्लिअर नाही होणार, तर मग 12th आमचं कसं छान जाईल। अगर 11thचे कन्सेप्ट म्हणजे क्लिअर होईल तर आमचं 12th छान जाईल, तर आमचा रिझल्ट चांगला येईल, तर आमची समोरचं फ्युचर पण छान होईल ना। प्रवेश संपल्यानंतर शिक्षणाचा 1 महिना अजून वाया जाणार आहे। या शैक्षणिक गोंधळ नाही, हा फसवणुकीचा कारभार आहे। शासनाने तातडीने सर्व प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे ठोस पाऊल उचलले पाहिजे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले जाईल। शिक्षण हे अधिकाराचं साधन आहे। शासनाच्या गलथन कारभारामुळे विद्यार्थ्याचे नुकसान आम्ही सहन करणार नाही।